मुंबईतल्या जागा वाटपाबाबत महायुतीत बैठकीची तिसरी फेरी ही आज होणार आहे। मुक्तागिरी या ठिकाणी पार पडणार आहे। महायुतीमध्ये 150 जागांवर एकमत झालेले आहे आणि अजूनही 77 जागांवर चर्चा सुरू आहे। आजच्या बैठकीमध्ये या 77 जागांवर चर्चा होणार आहे आणि आज सर्व जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस सगळ्यांचंच लक्ष या खरं तर राजकीय घडामोडीकडे आहे आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सुटतोय, जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं आहे। 150 जागांवर ठरले, 77 जागांवर अजूनही रखडलेले आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये अखेरच्या बैठकीत हा सगळा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे। मुंबई महापालिकेचं गणित लवकरच समोर येणार आहे। शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र कसं असेल यावर सगळ्यांचंच लक्ष आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका कशा होतील, किती चुरशीच्या असतील हे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे। 77 जागांवर अजूनही चर्चा आज होणार आहे। आज महत्त्वाची बैठक आहे आणि ही चर्चेची तिसरी आणि अखेरची फेरी असेल असं सांगण्यात येते। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, 150 जागांवर भाजप आणि शिवसेना यांचं ठरलेलं आहे, मात्र 77 जागांवर अजूनही चर्चा होणं बाकी आहे आणि आजच्या बैठकीत या 77 जागांचा तिढा सुटेल असं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच तिसरी फेरी बोलू शकतो महायुतीच्या बैठकीची आणि महायुतीच्या नेत्यांची। आज मुक्तागिरीवरती रात्री 8 वाजता तिसरी फेरी म्हणजे बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ज्या 150 जागांवरती एकमत झालेलं आहे त्या सोडून जे 77 जागेवरती विचार सुरू आहे, जो तिढा आहे त्या 77 जागा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दोन्हीकडचे जे नेते मंडळी आहेत, दोन्हीकडचे जे नेते आहेत ते मुक्तागिरीवर भेटतील 8 वाजता आणि ही बैठक खूप वेळ चालणार आहे, कारण की 77 जागांचा विचार आहे। 77 जागेवर कमीत कमी तिढा सोडवण्याचं काम या बैठकीत होणार आहे। त्यामुळे जो जागेचा तिढा होता महायुतीतला तो सुटेल आज, त्याच्यावरती आज अंकुश लागेल असं जाऊन बोलू शकतो। किती जागांचा तिढा सुटतो हे काही रात्री नंतरच कळेल, परंतु महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीनंतर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की 150 जागेवरती एकमत झालेले 77 जागा बाकी आहे। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।